नमस्ते. अंजली फेशियल ड्रेस क्लासमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ड्रेस फिटिंगच्या टॉपची शिलाई कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे अम्ब्रेला टॉपची कटिंग आणि शिलाई एकदम सोप्या पद्धतीने. ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे, त्यांना जमत नाही आहे, फिनिशिंग येत नाही, तर बऱ्याच टिप्स मी तुम्हाला सोप्या करून सांगणार आहे की ज्यांना गळा येत नाही, खालची जो गोलाई असते ती व्यवस्थित शिवता येत नाही, अम्ब्रेला टॉपला खालच्या साईडला टोकं येतात, व्यवस्थित एका साईडनी खालच्या साईडला निमुळता येतो भाग, तर तो येऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे. जर तुम्ही बाहेर क्लास केला असेल तर तिथं तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं नसेल तर मी तुम्हाला अंजली स्पेशल ड्रेस क्लासमध्ये व्यवस्थित एकदम सविस्तर माहिती देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा झाला. तर चला तर मग मी आज तुम्हाला अम्ब्रेला टॉपची कटिंग आणि शिलाई कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. हा 2 मीटर कापड आहे. तर या ठिकाणी शोल्डर मापं टाकत तुम्हाला सगळी मापं सांगणार. शोल्डर या ठिकाणी मी 6.5 घेतली. मुंडा उंची 7. 36 छातीचा टॉप आहे. छातीचा चौथा भाग आपण या ठिकाणी आधी पूर्ण उंची आपल्याला कमर उंची घ्यायची आहे 15 इंच. छातीचा चौथा भाग 9, त्यात प्लस 1 इंच घेतले 10 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचा चौथा भाग या ठिकाणी बघा 32 आहे, त्यात 1 इंच आपण ॲड केले आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. मापं टाकताना परत एकदा चेक करायचं. थोडं जरी आपला फरक पडला तरी आपल्याला लगे मापामध्ये हे होतं. शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेतली. मोंड्याचा आकार मोंडा उंची घेतली, तिथून आपण मागील मोंड्याचा आकार घेतला, पुढे अर्धा इंच घेऊन पुढील गोलाई दिली. खालच्या साईडला या ठिकाणी बघा थोडा कपडा तिरकस आहे तर एक सरळ लाईन मारून घ्यायची. साईडला या ठिकाणी 3 इंच घ्यायचे, 3 ते 2.5 इंच घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशी गोलाई द्यायची. साईडला उंचीपेक्षा आपल्याला 2.5 ते 3 इंच वरती घ्यायचे आणि कमरेच्या साईडला जोडून घ्यायचे. आता ही जी पट्टी घेतलेली आहे तर 2 इंचाची दीड ते 2 इंचाची पट्टी असते. तर ते बरोबर अशी आपण मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडला. म्हणजे आपल्याला शिलाई मारायची ती आणि शिलाई एक्स्ट्रा जे आपण ठेवतो ते दोन्ही आपल्याला एकत्रच आपल्याला लाईन मारून घ्यायची. त्यानंतर गळा रुंदी या ठिकाणी बघा 2.5 घेतले. गळा उंची मागील 4 इंच आणि त्या ठिकाणी गोलाई दिली. मागील गोलाई आपण 4 इंचावरती घेतलेली आहे. आता आपण मागील मोंड्याच्या ठिकाणी वरून कटिंग करून घ्यायची. दोन्ही पार्ट आपण एकत्रच कट करतोय. या ठिकाणी 2 मीटर कापड घेतलं होतं, तर वरून आपण बंद होतं ते सुद्धा कट केलं आणि आता साईडची कट करून घ्यायचं. खालच्या साईडने सुद्धा बघा जशी आपण मार्किंग केली त्याप्रमाणे कट करून घ्यायचं. थोडंसुद्धा तिरकस नको. ज्यावेळेस आपण खालच्या साईडची शिलाई करतो तर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते. आता जी आपण वरती मार्किंग केलेली आहे त्याचप्रमाणे खालच्या साईडला सुद्धा जो डबल आपण घेतलेला आहे, पुढचा मागचा भाग एकत्र कट करतो तर सेम आपली मार्किंग आली पाहिजे.
आता आपण ह्या ठिकाणी मागच्या साईडची गोलाई कट करून घ्यायची. हा मागचा पार्ट साईडला ठेवायचा. आता आपल्याला पुढील मुंड्याची गोलाई कट करायची. पुढील गळा कट करत नाही, या ठिकाणी आपण कॅनव्हास लावणार आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावरती उतार द्यायचा. परत एकदा मी शोल्डर चेक केली की जेणेकरून आपला कपडा हलला जातो. मागच्या साईडला सुद्धा असा उतार कट करून घ्यायचा, तो आपण शिवताना कट करूया. आता आपल्याला बाही घ्यायची. छातीचा चौथा भाग प्लस आपण लूज किती घेतले त्यानुसार या ठिकाणी त्याच्यात ॲड करायचे. तर या ठिकाणी बघा 10, छातीचा चौथा भाग प्लस आपण 1 इंच लूजिंग घेतले होते. तर घडीसुद्धा आपण बाहीसाठी 10 घेतली. बाही उंची आवडीप्रमाणे घ्यायची. या ठिकाणी मी शिलाई मार्जिन सहित 6 घेतली, म्हणजे बाही उंची आपली 5 येईल. या ठिकाणावरून आतमध्ये 2 इंच घेतले. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे आणि मागील आणि पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. खालच्या साईडला अर्धा ते पाऊण इंच घेऊन मागील व पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आता आपण मागील मुंड्याचा आकार कट केला. आता पुढील करायचा. या ठिकाणी मध्यावरती कट मारायला विसरायचं नाही. बाही बरोबर बसते का नाही ते चेक करून घ्यायचं. आपले बरोबर मार्किंग झाली का नाही ते चेक करायचं. आता या ठिकाणी बघा मागील गळा. आता या ठिकाणी आपल्याला मागील गळा डबल पट्टी घ्यायची. तर मी या ठिकाणी बघा डबल कपडा फोल्ड करून घेतला, म्हणजे 4 पदरी ह्या ठिकाणी झाला. आधी मागील गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर साईडला या ठिकाणी बघा आपल्याला एक्स्ट्राचे 1 ते 1.5 इंच ठेवायचे. तुम्ही नवीन असाल तर 1.5 इंच साईडला ठेवा. हे कट केल्यानंतर आतील जो आपला गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे कट करून घ्यायचा. मग या ठिकाणी तुम्ही गोल, चौकोनी, पण आता ही गळा उंची कमी आहे. पुढील गळा तुम्ही गोल, चौकोनी, पानगळा घेऊ शकता. जर बिना कॅनव्हासनी करायचा असेल तर अशा पद्धतीने करू शकता. तर मी या टॉपला कॅनव्हास लावणार आहे पुढील गळ्याला. या ठिकाणी बघा 3 इंच गळा रुंदी घेतोय. गळा उंची 7 इंच. याप्रमाणे बॉक्स तयार करून घ्यायचा. आपल्या आवडीप्रमाणे गळ्याचा आकार द्यायचा. या ठिकाणी मी पानगळा घेते. तर पानगळा घेताना थोडंसं अर्धा इंच बाहेर जाऊ द्यायचं, म्हणजे गळ्याचा आकार छान येतो. जास्त पण बाहेर पानगळा घ्यायचा नाही. या ठिकाणी बघा मी अर्धा इंचाची लाईन मारून घेते. हे का तर नवीन असाल तर गळा पसरला जातो, तर ते पसरू नये म्हणून. साईडला आपण 1 ते 1.5 इंच घ्यायचे. आता या ठिकाणी बघा माझ्याकडून कट झालं किंवा मी कट केलं, तर जो आपण अर्धा इंच मी ठेवला होता तो सुद्धा कट केला. आता हा आपण कपड्यावरती ठेवून याच्यापेक्षा पाव इंच जास्त आपण कापड घेणार. आता याच्यापेक्षा पाव इंच जास्त ठेवून कट करून घ्यायचा. हा गळा, पुढील, मागील, बाही आणि मागील पुढील हे पार्ट
आता आपण हे शिवून घेऊया. शिवण्याची पद्धत एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवते. ड्रेस शिवताना आधी आपल्याला मागील गळा, पुढील गळा, बाही तयार करून घ्यायची. आता या ठिकाणी बघा, दोन्ही उलट कापडावरती एकमेकांवरती ठेवून साईडला आपण शिलाई करायची 1/2 इंचावरती. त्यानंतर या ठिकाणी असे कट मारायचे. कट मारल्यामुळे गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते. त्यानंतर सरळ कापड करायचं आणि त्याच्यावरती कडेला किंवा 1/2 इंच अंतरावरती शिलाई मारायची. तुम्ही नवीन असाल तर 1/2 इंचावरती शिलाई मारा, नाहीतर कडेला जमत असेल तर कडेला मारायची. दोन्ही पद्धतीने तुम्ही याच्यावर शिलाई. आता हा जो गळा आहे त्याच्यावर सुद्धा कडेने 1/2 इंचावरती शिलाई मारायची. ही शिलाई करून घेतली. आता हा मी कॅनव्हास कपड्यावरती चिटकवून घेतला प्रेसनी. बरोबर 1/2 इंच कापड ठेवलं, एक्स्ट्राचं असलेलं कट केलं आणि त्याच्यावरती कट मारून घेते. मध्यावरती सुद्धा कट मारून घ्यायचा आणि कडेने ही जे आपण 1/2 इंच कापड सोडलं ते असे दुमडून घ्यायचं. शिलाई या ठिकाणी सुद्धा तुम्ही कडेवर मारू शकता किंवा 1/2 इंच अंतरावरती मारू शकतात. 1/2 इंचासुद्धा पेक्षा कमीवरती आपली ही शिलाई येते. प्रेस केल्यामुळे आपल्याला शिलाई करायला सुद्धा सोपं जातं. या ठिकाणी बघा, बाहीला खालच्या साईडला दुमड टीप मारून घ्यायची. बरोबर या ठिकाणी अर्धा ते 1/2 इंच कापड आपलं जातं. आता ही किती दुमडतात त्यानुसार तुमचं कापड आतल्या साईडला दुमडलं जातं. आता हे कापड उलट सुलट असल्यामुळे आपल्याला लगेच आतल्या साईडला समजतं की आतून आपल्याला अशी शिलाई मारायची. त्याचबरोबर खालच्या साईडला कडेला एक शिलाई मारायची, म्हणजे बाहीला आपली डबल शिलाई झाली. डबल शिलाई मारल्यामुळे आणखीन बाहीला लूक येतो. आता समोरील भाग किंवा मागील भाग तयार करून घ्यायचा. या ठिकाणी बघा, मी मागील भाग घेतला. आता हा गळा हलू नये किंवा व्यवस्थित बसावा त्यासाठी शोल्डरला जी गळपट्टी आहे तिथं आपल्याला पिन लावून घ्यायची. पिन लावल्यामुळे आपला गळा व्यवस्थित, जर कपडा हलला असेल तरी तो या ठिकाणी आपल्याला गळ्याला फिनिशिंग करण्यासाठी किंवा शिलाई मारण्यासाठी सोपं जातं, म्हणून पिन लावून घ्यायची. आणि गळ्याला सुद्धा आपण कडेला शिलाई मारल्यामुळे या ठिकाणी आता शिवताना किंवा गळा जोडताना सोपं जातं. जर एक्स्ट्राचं कापड असेल तर ते एक्स्ट्राचं कापडसुद्धा निघतं, म्हणजे लक्षात येतं की आपल्याला इथं कट करायचं. या ठिकाणी बघा, थोडंसं 1/2 इंच कापड खालच्या साईडला गळ्याला निघालं. त्यानंतर आपल्याला असे कट मारायचे. कट हे कधी तिरकस मारायचे, सरळ मारायचे नाहीत. त्यानंतर याच्यावरती गळ्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची. ही पट्टी आतल्या साईडला जाते. मागचा भाग तयार झाला. आता पुढील भाग, मुंडा हे व्यवस्थित ठेवून मध्यावरती कट मारायचा. पुढील गळा कट केलेला नाही. तर आधी आपल्याला या ठिकाणी बघा, गळा ठेवून बरोबर एक सरळ लाईन करून जोडून घ्यायचा. या ठिकाणी मोठी शिलाई ठेवायची की जेणेकरून ही आपल्याला उसवायची असते. आता गळा जोडल्यामुळं काय होतं, आपला गळा हलत नाही आणि व्यवस्थित शिवला जातो. त्यानंतर शोल्डरला सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची जेणेकरून कपडा आपला हलला नाही. आता बघा, शिलाई मारल्यामुळे हलत नाही आणि आपल्याला बरोबर पानाचा जो आकार आपण घेतलेला आहे कॅनव्हासचा, कॅनव्हासवरती शिलाई न घेता एकदम कडेने आपण शिलाई घेतो. कॅनव्हासवरती आपली शिलाई जाणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपल्याला जो आतील कापड 1/2 इंच सोडून कट करायचा.
खूप सोपं आहे ब्लाऊजपेक्षा ड्रेस शिवणं, पण नवीन शिकत असताना किंवा शिकायच्या पहिले आपल्याला खूप अवघड वाटतं. तर बघा, या ठिकाणी आपण आतलं कापड ठेवलं, तिथं असे कट मारायचे. कट मारल्यामुळे जसा आपण गळा शिवला त्यानुसार आपल्याला आकार मिळतो. त्याच्यानंतर याच्यावरती दाबटीप द्यायची. दाबटीप द्यायच्या पहिले आपल्याला असं नख मारून घ्यावं लागतं, जेणेकरून आपल्याला कपडा व्यवस्थित आतल्या साईडला जातो किंवा आपल्याला व्यवस्थित आकार मिळतो. या पद्धतीने तर तुम्ही दाबटीप देऊ शकता. नख मारल्यामुळे दाबटीप द्यायची गरज पडत नाही. तर आपण ही 5 इंचावरती शिलाई करून घेतो गळ्याची. आता हा समोरचा गळा तयार झाला. आता आपल्याला मागचा पुढचा भाग शोल्डरला जोडून घ्यायचा. आता मागील गळा आहे किंवा मागचा किंवा पुढचा खालीवर ठेवला तरी चालतो, पण मागची जी गळपट्टी आहे ते पुढील वरती येणार याची काळजी घ्यायची. शोल्डरला उतार. या ठिकाणी बघा, वरच्या साईडला मी पुढील गळा ठेवला आणि मागच्या गळपट्टी जी आहे तर ती दुमडली त्याच्यावरती. आणखीन या ठिकाणी बघा, पुढचा भाग मागच्या भागावर ठेवला आणि जी गळपट्टी येते ती वरच्या साईडला दुमडली गेली. या ठिकाणी उतार द्यायला विसरायचं नाही शोल्डरला. आपण जास्त उतार दिलेला नाही. शोल्डर जेवढी जास्त तेवढा त्या ठिकाणी उतार येतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मागील भागावरती अशी शिलाई कडेला मारून घ्यायची. तसंच पुढील गळ्याला सुद्धा कडेला टीप मारत तसंच पुढे पाठीमागे यायचं. पुढच्या साईडला डबल शिलाई येते व मागच्या साईडला सिंगल शिलाई येते. अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झाला. आता आपल्याला बाही लावायची. त्याच्या पहिले हा गळा कसा तयार झालाय बघा. मागील पुढील गळा आपला पूर्ण व्यवस्थित तयार झाला. अशा पद्धतीने जर तुम्ही गळा लावला तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. आता आपल्याला बाही लावायची आहे. तर मागचा भाग पुढचा भाग बघायचा, व्यवस्थित बाही लावून घ्यायची. म्हणजे आधी आपण चेक करायचं. या ठिकाणी बघा, आपण शोल्डरला उतार दिल्यामुळे थोडीशी बाही आपली एक्स्ट्रा होणार आहे. तर ड्रेस शिवताना ते होतंच. आता या ठिकाणी बघा, आपण बाही लावतो बरोबर 5 इंचावरती. याला डबल शिलाई घेताना बरोबर जी शिलाई मारली त्याच्यावरतीच आपल्याला डबल शिलाई घ्यायची असते. जर तुमची शिलाई थोडीशी जरी वेडीवाकडी झाली की डबल शिलाई देताना, तर तुमची बाही व्यवस्थित दिसणार नाही, फिनिशिंग दिसणार नाही. त्यामुळे जशी पहिली शिलाई मारलेली 5 इंचावरती त्याचप्रमाणे मारायची. बाही जोडताना आपल्याला ही काळजी घ्यावी लागते. याचप्रमाणे दुसरी सुद्धा बाही लावून घ्यायची. ही पण 5 इंच अंतरावरती लावून घ्यायची. तर ही मी बाही लावून घेतली. त्यानंतर आपल्याला साईडनी जशी आपण फिटिंगची मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे याच्यावरती आपल्याला मार्किंगवरती शिलाई घ्यायची. आता याच्यावर सुद्धा जशी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावर शिलाई घेतो, पण डबल शिलाई मारताना सुद्धा जी शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती शिलाई मारायची असते. जसं आपण ब्लाऊजला डबल शिलाई एक्स्ट्रा जी मार्जिन सोडलेली त्याच्यावर घेतो त्याप्रमाणे याच्यावरती आपण घेऊ शकत नाही, नाहीतर आपल्या टॉपला फिनिशिंग येत नाही. आता या ठिकाणी बघा, मुंड्यापर्यंत आपण मार्किंग केलेली आहे. जसा दंडघेर तुमचा असेल त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची. आता हे एक्स्ट्राची जी बाही आपली झाली, तर ही बाही जी झालेली आहे, जे आपण उतार दिला तेवढीच एक्स्ट्रा झाली. दुसऱ्या साईडची सुद्धा अशीच कट करून घ्यायची एक्स्ट्राची. दुसरी बाहीसुद्धा आपली साईडला शिलाई मारून घेतली. आता खालच्या साईडनी बघा, या ठिकाणी तुम्ही जसं आपण बाहीला डबल
दुमड केलेली आहे त्याप्रमाणे करू शकतात किंवा याला पिकोसुद्धा करू शकतात. तुमचं कापड कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी डबल शिलाई घ्यायची का पिको करायची ते ठरवायचं. जर आपल्याकडे पिकोची मशीन असेल तर पिको केला तरी चालतो. याला बघा आपण व्यवस्थित गोलाईमध्ये कट केल्यामुळे आपलं खालची सुद्धा फिनिशिंग व्यवस्थित आली. परत याला आपल्याला डबल शिलाई मारायची. डबल शिलाई मारल्यामुळे आणखीन आपला टॉप व्यवस्थित छान दिसतो. तर पूर्ण शिलाई मारून झाली. आपला हा टॉप पूर्ण आपण बघा फिनिशिंगमध्ये दिसतो. तुम्ही नवीन असाल तरीही या पद्धतीने जर तुम्ही ड्रेस टॉप शिवले वेगवेगळ्या पद्धतीचे तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. फक्त स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने शिवते त्या पद्धतीने तुम्ही शिवा. आपला हा बघा पूर्ण टॉप तयार झाला. बाही, समोरील गळा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो. कुठेही झोल दिसत नाही किंवा चुन्या दिसत नाहीत. खालच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित झाला. तर मी तुम्हाला हा घालून दाखवते कसा झाला. तर हा आपण शिवलेला अम्ब्रेला टॉप बघा अशा पद्धतीने झालेला आहे. तर तुम्हाला हा टॉप कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जे कोणी नवीन आहे सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.